नमस्कार, मैं मीनल। हर समय आपके साथ टीवी न्यूज़ चैनल में आप सभी का हार्दिक स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। आज 26 जनवरी हम सभी भारतवासियों के लिए खुशी का दिन। इस दिन सन 1950 को भारत सरकार अधिनियम 1935 को हटाकर भारत का संविधान लागू किया गया था। यह भारत के 3 राष्ट्रीय अवकाशों में से एक है। भारतीय संविधान के रचयिता डॉक्टर भीमराव रामजी अंबेडकर है। एक स्वतंत्र गणराज्य बनाना और देश में कानून का राज्य स्थापित करने के लिए 26 नवंबर 1959 को भारतीय संविधान सभा द्वारा इसे अपनाया गया और 26 जनवरी 1950 को लागू किया गया था। इसे लागू करने के लिए 26 जनवरी की तिथि इसलिए चुनाया गया क्योंकि 1930 में इस दिन भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने भारत के पूर्ण स्वराज्य घोषित किया गया था। इस दिन हर भारतीय अपने देश के लिए प्राण देने वाले अमर सपूतों को श्रद्धांजलि अर्पित करते हैं। गणतंत्र दिवस की पूर्व संध्या पर राष्ट्रपति राष्ट्र के नाम संदेश देते हैं। स्कूल, कॉलेज आदि में कई कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। भारत के राष्ट्रपति दिल्ली के राजपथ पर भारतीय ध्वज फहराते हैं। इसी तरह उल्लासनगर महानगर पालिका में झंडा फहराया गया। वहीं झंडे को सलामी देने के लिए जमीर लेंगेकर साहब के साथ उल्लासनगर महानगर पालिका के आयुक्त अजीत शेख, उनके साथ उल्लासनगर महानगर पालिका के सभी मुख्य व उपमुख्य अधिकारी मौजूद थे। साथ ही इस मौके पर शिवसेना शिंदे ग्रुप के अरुणा शान, बीजेपी विधायक कुमार आइलानी समेत तमाम बीजेपी पार्टी कार्यकर्ता मौजूद थे। साथ ही सालाबाद परंपरा के अनुसार हमारे देश के लिए अपने प्राणों की आहुति देने वाले सभी भारतीय सैनिकों के परिवार को सदस्य को सम्मानित किया जाता है। साथ ही में सभी राजनीतिक दलों के कार्यकर्ता भी मौजूद थे। इसके साथ उल्लासनगर महानगर पालिका आयुक्त अजीत शेख ने उल्लासनगर महानगर पालिका द्वारा शहर के किए गए विकास की पूरी जानकारी दी। इस मौके पर नन्हे मुन्ने बच्चों ने सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत किया, जिसमें देशभक्ति गीतों पर नृत्य एवं गीत प्रस्तुत किए गए। अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, सर्व पक्षाचे पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक, सर्व मान्यवर, सर्व विभाग प्रमुख, राष्ट्रपती पदक विजेते श्री ओहाळ, श्री तेलकर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पत्रकार मित्र मंडळी, NGO, आपल्या सर्वांना मी 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। अमृत 2 अंतर्गत 126.58 कोटीची वितरण व्यवस्थेचे अलीकडेच माननीय पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आलेले आहे। त्यामुळे आपली पाणी पुरवठा वितरण व्यवस्था ही अधिक सुदृढ होण्यामध्ये मदत होणार आहे।
23 जानेवारी 2024 पासून शहरात शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। त्यामध्ये आधार कार्ड, आयुष्यमान कार्ड, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, जननी सुरक्षा योजना, निश्चय मित्र या जवळपास 15 योजनेचा आपण लाभ लोकांना देत आहोत। शहरात डीप क्लिनिंग अंतर्गत मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम सुरू आहे। त्यामध्ये सर्व शहरवासियांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे। संत निरंकारी मंडळामार्फतही शहरातील परिसरात स्वच्छता करून 25 मेट्रिक टन कचरा काढण्यात आला। याबद्दल मी सर्व सेवेकरी यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। महापालिकेच्या विविध विभागामार्फत शहर हिताच्या दृष्टीने अनेक उपक्रम विकास कामे राबविले जात असून त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती देतो। बँक लिंकेजेस अंतर्गत 41 महिला बचत गटांना 1.57 कोटी इतके कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे। प्रधानमंत्री फेरीवाला आत्मनिर्भर योजनेअंतर्गत 750 लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आलेले आहे। बेघरांकरिता 2 रात्र निवारा कार्यान्वित करण्यात आलेले आहे। 15व्या वित्त आयोगामार्फत शहरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाने सुरू करण्यात आलेले आहे। लसीकरण कार्यक्रम, शिशु सुरक्षा कार्यक्रम, पल्स पोलिओ कार्यक्रम, पंतप्रधान मातृत्व वंदना योजना, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन प्रकल्प, ई-संजीवनी असे अनेक यशस्वी ऍक्टिव्हिटीज आपण करत आहोत। जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त अनुदानातून 4 फायर बाईक विथ वॉटर मिस्ट सेवेत दाखल झालेले आहेत। त्यांचा वापर आपण सुरू केलेला आहे। जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त अनुदानातून 2 वॉटर टेंडर आणि 2 SS2 फायर स्टेशन आपल्या जवळपास पूर्णत्वास येत आहेत। उल्हासनगर शहरातील सेप्टिक टँक महिला सफाई करिता 8 सक्षम वाहने जेटिंग मशीनद्वारे स्वच्छता केली जात आहे। मनपाला केंद्र शासनाच्या प्राईम मिनिस्टर योजनेअंतर्गत 100 बसेस मंजूर झालेल्या आहेत। महापालिकेने त्या अगोदर 20 बसेस घेतलेल्या आहेत। त्यामध्ये 5 बसेस आपल्या सेवेमध्ये प्राप्त सुद्धा झालेले आहे। तसेच मला सांगायला आनंद वाटतो की मध्यंतरी केंद्र शासनाने आपले डेपो विकसित करण्यासाठी सुद्धा निधी मंजूर केलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास उल्हासनगरला हा निधी मंजूर झालेला आहे। अनधिकृत बांधकामे शासनाच्या धोरणानुसार नियमित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। सार्वजनिक बांधकाम शासनाच्या निधीमधून 1065 कोटी इतक्या किमतीचे विविध विकास कामे सुरू आहेत। बांधकाम विभागामार्फत संजय गांधी नगर व उल्हासनगर येथे पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आलेले आहे। शासनाच्या नगरोत्थान योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास योजनेअंतर्गत शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, नाला, साकव, समाज मंदिरे, वाचनालय, उद्याने असे अनेक विकास कामे शहरामध्ये सुरू आहेत। मार्गे मार्फत शहरातील मुख्य 7 रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावरती आहे। मनपा मुख्यालय इमारत पूर्णपणे पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्याने या ठिकाणी सुसज्ज अशी मुख्यालय इमारत बनविण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे। त्याचे प्लॅन एस्टिमेट आम्ही तयार करून घेतलेले आहेत। प्रयोगशाळा व सिंधू भवन इमारत निर्मिती आणि भटक्या कुत्र्यांकरिता निर्विजीकरण केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे। तसेच शहरात सर्व सुविधायुक्त बाळासाहेब ठाकरे स्मारक व क्रीडा संकुल इमारत बांधकाम सुरू आहे। महिला व बालकल्याण विभागामार्फत बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार वाटप करण्यात आलेले आहे। महिला व मुलींना स्वयंरोजगारासाठी टॅली, टायपिंग, MSc IT व मेडिकल नर्सिंग प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। चोपडा कोर्ट जवळ शहाड स्टेशन रोड, सी ब्लॉक रोड येथे मनपा शाळा क्रमांक 17 व अमरधाम चौक खिमानी उल्हासनगर येथे मनपा शाळा क्रमांक 18 व 24 या शाळेचे पुनर्बांधणी करणे तसेच अभ्यासिका केंद्राची उभारणी करणे याचे काम सुरू आहे। केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2 अभियानांतर्गत मलनिस्सारण योजना टप्पा 3 उल्हासनगर शहरासाठी 416.66 कोटी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। माझी बाग
माझा परिसर हा उपक्रम अंतर्गत नागरिकांमार्फत जास्तीत जास्त झाडे लावण्याबाबत प्रोत्साहित करण्यात आलेले आहे व सुंदर कामे छत्रपती शिवाजी महाराज महिला उद्यान व पुष्पभवन उद्यानाची निर्मिती करण्यात आलेली आहे। दुभाजकांचे सौंदर्यीकरण, वृक्षारोपण, शहरातील भिंतीवर चित्र रंगवणे इत्यादी कामे मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत। विद्युत विभागामार्फत 240 किलोवॅट क्षमतेचे सोलार रूफटॉप ऑन ग्रीड प्रणाली उभारण्यात आली असून एका वर्षात 2.25 लाख युनिट ऊर्जेची निर्मिती झालेली आहे। आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो, आंतरराष्ट्रीय स्तरावर मनपाने आधुनिक ऊर्जा कार्यक्रम व हरित ऊर्जा प्रकल्प अत्यंत प्रभावीपणे वापराचे नियोजन केल्यामुळे गॉंगझो इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर अर्बन इनोव्हेशन या तांत्रिक कमिटीने कौतुक केलेले असून राबविलेल्या प्रकल्पातही मनपाची प्रशंसा केलेली आहे व तशा प्रकारचं सर्टिफिकेट आपल्याला दिलेलं आहे। यासाठी आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री खरात यांचा खास उल्लेख करणं गरजेचं आहे। त्यांनी अतिशय त्यामध्ये मेहनत घेतलेली आहे। 36,490 पेट्रोल डिझेलची बचत झाली आहे। त्यामुळे शहरामध्ये 1,611 इलेक्ट्रॉनिक वाहनांची नव्याने नोंद झालेली आहे। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद। हर समय आपके साथ टीवी न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें और बेल आइकॉन दबाएं ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे।